स्पेशली श्रावणामध्ये जास्त करून बनवले जाणारे अळूचे फदफदे आज आपण मक्का अख्खा घालून बनवणार आहोत। सोबत शेंगदाणे सुद्धा आहेत। चवीला अप्रतिम आणि बहुतेक महाराष्ट्रीयन लोकांचा आवडती डिश। त्याच्यासाठी मी 2 जुड्या फदफद्याचं अळू घेतलंय, अर्धा मका घेतला आहे, कारण 2 जुड्या अळूच्या आहेत, जास्त नाही, थोड्या प्रमाणात आपण बनवतो आहोत। भिजवलेले शेंगदाणे 2 टेबलस्पून, कांदा अर्धा बारीक चिरलेला, मिरच्या 2 हिरव्या तिखटवाल्या आणि 5-6 लसूण कांदे घेतलेत, 5-6 लसूण पाकळ्या, आमसूल 5-6 आणि ओले खोबरे अर्धी वाटी। पाणी आता आपण क्लीन करून घेणार आहोत। वरचं देठाकडचं स्किन काढून घ्यायची आणि कोवळे देठ घेणार आहोत। देठ आणि पाने व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे। आपण सोरकुलामध्ये अळू बनवतो आहोत, कारण सोरकुलामध्ये अळू ना शिजून घोटून ते बनवण्यात अप्रतिम चव तर असतेच, आणि सोरकुलातलं अळू म्हणजे एक वेगळीच मजा, आणि ते शिजतं छान सोरकुलामध्ये आणि घोटता चांगलं येतं मऊ, म्हणून मातीच्या भांड्यामध्ये मोस्टली अळू बनवलं जातं गावाकडे। हे बारीक छान असं चिरून घेतलंय। सगळं देठ पण बारीक चिरून घ्यायचे आहेत आपण। देठ घेऊया चिरून, कारण छोटं आहे माझं सोरकुल, पण ते अळू असं आळलं ना, शिजलं की ते कमी होणार आणि बरोबर लेवलला आपली भाजी, साधारण 3 ते 4 माणसांची भाजी तयार होणार। देठ आपण छान बारीक करून घेतलेत आणि आता सोरकुल ठेवलं गॅसवर मी एकीकडे गरम करायला। त्याच्यामध्ये साधारण 1-2 टेबलस्पून ऑइल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा चमचा जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा बारीक चिरलेला, हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं लाल रंग येईपर्यंत। मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा छान असा परतला जातो आणि चव चांगली येते फोडणीला। आणि आपण बारीक चिरलेला अळू त्याच्यामध्ये सगळं घालून एक वाफेवरती तो छान शिजवून घ्यायचा आहे। आता सगळा सोरकुल्यामध्ये थोडा दाबून भरायचा आहे, छान शिजला जातो। शिजला की तो आळणार आहे, अर्ध सोरकुल म्हणजे कमी होणार आहे। मग आपण मका आणि शेंगदाणे त्याच्यात शिजवून घेणार आहोत। पहिला आपण अळू शिजवून घेतो, थोडंसं हाताने दाबून मी वरनं झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर वाफेवर छान एक वाफ काढून घेते। आणि पाणी आता साधारण 1/4 कप पाणी मी घातलं आहे। हे मी फार पातळ असं नाही बनवणार आहे, छान असं गडगडीत घट्ट असं बनवणार आहे। आणि आता रवीने अळू घोटून घेऊया। शिजलंय छान, अळू पटकन शिजतं, वेळ लागत नाही, तर ह्याला रवीनेच घोटायचं आहे छानपैकी। घोटलेल्या अळूची चव चांगली लागते। मिक्सरमध्ये वगैरे अळू वाटलं ना तर ती चव बरी नाही लागत, पिठूळ होतं असं पिठासारखं, आणि त्याचा हिरवा रंग पण कायम राहत नाही। शेंगदाणे आपले भिजवलेले 2 टेबलस्पून आणि मका म्हणजे अर्धा मका घेतला आहे, आणि तो आता मी पाणी घालायचं आहे हे शिजवताना, कारण ते शिजलं पाहिजे। अळू घोटल्यानंतर थोडंसं ड्राय झालं, तर ते छान तुम्ही किती पातळ घट्ट व त्याप्रमाणे बनवा। मी फार पातळ नाही बनवणार आहे, कारण सोरकुल पण छोटा आहे आणि पातळ बनवून बेचव होतं। ओले खोबरे अर्धी वाटी, वाटून घातलं तरी चालेल। ओले खोबरे, जिरे, हळद मी असंच घालते, त्याच्यामध्ये मिक्स करते, चव छान लागते ओल्या खोबऱ्याची। आणि आता थोडं पाणी घातलं आहे आणि आता छान ते झाकण ठेवून शिजवून घेणार आहे 5 मिनटं।
म्हणजे अळू आणि शेंगदाणे शिजेपर्यंत. अळू नाही, मका आणि शेंगदाणे. मका शेंगदाणे पटकन शिजतात. आणि आपलं छान शिजलं आहे. तर सगळं एकजीव करून घेऊया. परत वरती खालती करून. सोरकुल थोडं लहान आहे, त्यामुळे थोडं वरती खालती करताना सांभाळून करावं लागतं आहे. पण झालं आहे परफेक्ट. शेंगदाणा आपलं शिजला आहे. कॉर्न पण छानपैकी शिजला आहे. छान वर खाली परत एकदा एकजीव करून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपल्याला आमसुलं एक 4-5 घातलेत मी, कारण अळू आहे ना आंबट तिखट गोड छान लागतं. छोटासा गुळाचा खडा घातला तरी चालेल, त्याने ती चव चांगली येते. आंबट गोड तिखट अशी राईसबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर मस्त अळूचा आस्वाद घ्या. आणि मीठ चवीनुसार, पाव चमचा गूळ आणि आपलं अळू एक 5 मिनटं अजून चांगलं रटरटावून शिजवलं की तयार आहे आस्वाद घेण्यासाठी स्पेशली मका अळू.